हॅलो. आवाज येतोय? ओके. येस. हो सगळ्यांनी आपले कॅमेरे मॅडम. ऑन करायचे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ मॅडम. येस, गुड आफ्टरनून. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आत्मवंदन. सुरू करूया का आजच्या सेशनला? ज्या लोकांचे कॅमेरे आज बंद असतील, मी आज लास्ट चान्स देते आहे. उद्यापासून मी त्यांना रिमूव्ह करेल. ओके. हे कॅमेरा कुठे चालू होते? आपण रेकीच्या सेशन मध्ये आलो आहोत. आज आपण एनर्जीला जाणून घेणार आहोत. आपण स्वतःला जाणून घेतो आहोत. करेक्ट. मग यावेळेस आपल्याला काय पाहिजे? पॉझिटिव्हिटी पाहिजे ना प्रत्येकाला. काल आपण डिस्कस केलं होतं की मला माझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. करेक्ट ना? तुम्ही घेणार आहात ना? मग त्यासाठी मग आपले कॅमेरे ऑन असणं गरजेचे आहेत. ओके. येस. सुरू करूया का आजच्या सेशनला? आज कोणी नवीन जॉईन झालंय? आज कोणी जॉईन झालंय का नवीन? येस. श्यामल मॅडम कुठून आहात? अनम्यूट करा. हा, श्यामल नमस्कार मॅडम मॅडम. नमस्कार. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मॅडम मी कोल्हापूरवरून आहे. कोल्हापूरवरून. हं. आणि वर्किंग आहात तुम्ही? हो मॅडम, माझं पार्लर आहे. ओके. हं. त्यामुळे रेकी शिकायची बरोबर. हो. ओके. आणि येस. माझ्यात मॅडम कॉन्फिडन्स नाही, जरा भित्री आहे. मग काय आणि प्रॉब्लेम आहे आपला? हेल्थ इश्यू खूप आहेत माझे. बर. असं आणि बाहेर कुठं गेली ना की मला अस्थमाचा दमा कसा लागतो तसं होतं त्रास. ओके. प्रयत्न. त्यामुळं मेकअप आर्टिस्ट म्हणून पण आहे, पण ह्या भीतीमुळे मी कुठे बाहेर जात नाही. कुठल्या कार्यक्रमात वगैरे मी असं म्हणजे इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. ओके. प्रयत्न करूया आपण नक्की. हो. सतीश सर, कॅमेरा ऑन करायचा आहे. सोनाली मॅडम आज पहिल्यांदा जॉईन झालेत का? नाव चेंज केलं आज ते. व्हेरी गुड. काल कालचं नाव होतं ना ते. व्हेरी गुड. मोबाईल मधलं नवीन मोबाईल घेतला होता तर नाव चेंज नव्हतं केलं. ओके. व्हेरी गुड. येस. जागृती मॅडम आल्यात. रुपाली मॅडम आल्या. दोन्ही रुपाली मॅडम आल्यात. कल्याणी मॅडम, शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. मी आज लास्ट चान्स देते आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. ओके. काल आपण पहिल्यांदा ठरवलं होतं की आज आपण पहिल्यांदा आल्याबरोबर आपले प्रॉब्लेम्स लिहून काढणार आहे. सो आता त्याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रॉब्लेमवर फोकस करूया. ओके. आज पुन्हा आपल्याला आपले प्रॉब्लेम्स आठवायचे आहेत. जसं श्यामल मॅडमनी आज आपल्याला सांगितलं तसं तुमच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते पुन्हा एकदा फोकस करा, त्याच्यावरती आठवा. आणि किती आपण जे काल प्रॉब्लेम्स लिहिले होते त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय फरक जाणवतो ते बघायचंय. मी नोटबुक आणि पेन घेऊन बसायला सांगितलं आहे क्लासमध्ये. ठीक आहे. आज तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवत आहेत? स्वराज सर, शक्य असेल तर कॅमेरा ऑन करायचा आहे. कल्याणी मॅडम, रेडमी नोट 75. सॉरी, मी न्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे ना मला नाव खूप महत्वाचं वाटतं आयुष्यात. तुम्हाला नाव भरपूर काही देऊन जातं. आठवतंय का काल आपण प्रॉब्लेम्स वरती डिस्कस केलं होतं की आपल्याला लाईफच्या आपल्या प्रॉब्लेम्सला जाणून घ्यायचं आहे. रेकी पहिली लेवल म्हणजे आपण जे काही डिग्री फर्स्ट डिग्री म्हणतो आहे याच्यामध्ये आपण काय करतो आहे? स्वतःचा शोध घेतो आहे, शोधन क्रिया करतो आहे. म्हणून पहिल्यांदा मला जे काही आठवत आहे ते म्हणजे माझे प्रॉब्लेम्स. त्यामुळेच प्रॉब्लेम्स आहेत म्हणून आपण रेकीमध्ये आलोत. आणि ह्या प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्यांदा मला त्याचे आठवतंय का की मला कुठे अडतंय, मला कुठे प्रॉब्लेम होतोय, मला काय समजून घेण्याची गरज आहे. बरोबर का प्रिया मॅडम, सतीश सर? हो मॅम. व्हिडिओ कॉल ऑन होत नाहीये मॅम माझा. काय झालंय बर. काय माहिती? ओके. सगळ्यांनी आपले पटापट 5 मिनिटात प्रॉब्लेम सगळे नोट डाऊन करा की काय काय वाटतं आहे. आणि कालपेक्षा आज प्रॉब्लेम मध्ये वाढ झालेली आहे की आपण
प्रॉब्लेमला समजून घेतो आहोत ते पण बघायचंय. झालेत की सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये डन टाकायचं आहे की माझे प्रॉब्लेम लिहून झालेले आहेत. मी तुम्हाला यावेळेस सोडणार नाहीये. माझ्या सोबतच सगळ्यांनी कामं करायची आहेत. कोणीही मागे पडायचं नाहीये. सगळ्यांनी आपण सोबत सोबत आपले जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला वाटत आहे ते सगळे लिहून काढायचे आहेत. मग सेशनला जास्त दिवस लागले तरी चालतील, पण इथेच तुमचं क्लिन्झिंग व्हायला पाहिजे. प्रॉब्लेम्स का लिहायचे माहितीये का? जोपर्यंत तुम्ही ते प्रॉब्लेम लिहिणार नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही एक स्टेप घेत आहात, ते होणारच नाही सॉल्व्ह. मग सॉल्व्ह करायचे आहेत की नाही, मग एक स्टेप घ्यायची आहे की मला माझे प्रॉब्लेम समजता आहेत का, मी ज्या गोष्टीमधनं सफर करते आहे मग त्या गोष्टी माझ्या आयुष्यात कुठल्याही गोष्टी असू द्यात, जो काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असू द्या, मनी रिलेटेड प्रॉब्लेम, किंवा ओव्हर थिंकिंग होत आहे, किंवा मुलं ऐकत नाही, आमचे हे ऐकत नाही, आमची ती ऐकत नाही, जे काही तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते लिहायचे आहे. येस, व्हेरी गुड सोनाली मॅम. हॅलो. हा हा मॅम, मला एकदा गाईड करा ना की हे जे माझं नाव दिसतंय ना मोबाईलच्या डिव्हाइसचं, हे ओके. चेंज करायचा ऑप्शन कुठे येतो? मला नाव चेंज करायचं. झूमच्या तिथे आपण जेव्हा हे करतो ना, मीटिंगला जॉईन करतो तेव्हा आपल्याला तिथे जॉईन करता येते. मग आता लेफ्ट करून पुन्हा जॉईन करताना येईल का तो ऑप्शन? ठीक आहे, आता उद्या करा, आजच्या दिवस राहू देत. उद्या जेव्हा तुम्ही, चालेल. आता लेफ्ट नका होऊ, जेव्हा तुमचं होऊन जाईल ना कम्प्लीट, जॉईन कराल तेव्हा तुमचं नाव हा, तुम्ही रिनेम करू शकता. चालेल चालेल. इथून मी प्रयत्न करू का तुम्हाला रिनेम करण्याचा? हा हा चालेल. माझं नाव स्नेहा आहे. ओके, स्नेहा. हा मॅम. ओके, सरनेम मॅम? काय? सपकाळ. सपकाळ. हा, सपकाळ. ओके. थँक्यू मॅम. येस, व्हेरी गुड. रुपाली मॅडमला काही हेल्थ चॅलेंजेस आहे? दोन्ही रुपाली मॅडम. हॅलो. आवाज येतो आहे? हा, माझा आवाज येतोय का? येस, येतोय. हा, मला म्हणजे शिलाई काम करते ना, त्याच्यामुळे एका जागेवरती बसून बसून एक पाय दुखतोय. पायाचा प्रॉब्लेम. हा. ओके. फक्त रुपा लावता येत असेल तर बघा ना नावामध्ये. जेव्हा लिहिता ना तुम्ही नाव तेव्हा रुपा लिहत जा, ली नका लिहत जाऊ. ली हो चालेल. म्हटल्यानंतर ना इलचे व्हायब्रेशन, ली चे जे व्हायब्रेशन आहे ना ते इलनेस देतात. तर हो चालेल. नावामध्ये हा ली नाही लिहायचं. हो हो चालेल. ओके. झालेत सगळ्यांचे प्रॉब्लेम लिहून? बघा, मला 3-4 लोकांचाच मेसेज आलेला आहे. मॅडम मी पण सोनाली नको लिहू का? सोनल करू का? सोनल करा, चालेल. रुपाली मॅडमचं झालं, तुषार सरांचं झालं, दुसऱ्या रुपाली मॅडमचं झालं. बाकीच्यांना प्रॉब्लेम नाही आहे का? जागृती मॅडमचं झालंय. अदिती मॅडम झालंय तुमचं प्रॉब्लेम्स लिहून. निर्मला मॅडम, सिद्धी मॅडम, विश्वजित सर. ओके, बरं मला सांगा, आता आपण प्रॉब्लेम लिहिले, ज्यांनी ज्यांनी लिहिले, ज्योती मॅडमनी पण लिहिलेत बरोबर. आता प्रॉब्लेम वरती आपला फोकस गेला, म्हणजे तुम्हाला कळतं आहे की माझ्या लाईफमध्ये काय काय चॅलेंजेस मला सॉल्व्ह करायचे आहे, हेल्थ इश्यू सॉल्व्ह करायचे आहे, मनी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचे, करेक्ट. नंतर आपल्याला जे काही रिलेशनशिप मध्ये इश्यू असतील ते सॉल्व्ह करायचे आहेत.
बरोबर का? सगळ्यांना चांगले हेल्दी रिलेशन पाहिजे, नातेसंबंध आपल्या आजूबाजूचे जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत आपल्याला एक हेल्दी रिलेशनशिप पाहिजे, आनंदी वातावरण घरात पाहिजे. मग त्यासाठी ह्या जर गोष्टी पाहिजे आहे, प्रॉब्लेम वरती तुम्ही फोकस केला. आता मी तुम्हाला काय सांगते, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ते लिहून काढ. प्रॉब्लेम समजले की नाही? प्रत्येकाला प्रॉब्लेम समजलेत. मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवते. म्हणजे रेकी शिकण्यापूर्वी, रेकी मी तुम्हाला 2 दिवसातही शिकवू शकते, पण त्या अगोदर तुम्ही स्वतःला समजून घेऊ शकता का, मला हे ते जाणून घ्यायचंय. कारण रेकी शिकणं म्हणजे काय, तुम्ही हिलिंगची जबाबदारी स्वीकारताय. हिलिंग म्हणजे काय, आपण स्वतःला पहिले प्रॉब्लेमच्या बाहेर काढतो आणि आपल्या थ्रू कोणीतरी प्रॉब्लेमच्या बाहेर निघतो आहे. अशा पद्धतीने आपण लोकांची देखील हिलिंग करणार आहोत. पण जर आपल्याला लोकांसोबत काउन्सिलिंग करायचंय, लोकांची हिलिंग करायची आहे, त्या अगोदर मी स्वतःला ओळखते का? बरोबर ना? मग स्वतःला ओळखताना पहिल्यांदा माझ्या लाईफच्या प्रॉब्लेम्स काय आहे आणि त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करताना पहिली स्टेप आपण काय उचलतो, मला काय पाहिजे. पाहिजे आहे ना प्रत्येकाला काही ना काही. मग काय काय पाहिजे ते माहितीये का, बघा बरं, ते लिहून काढा. काय काय पाहिजेत आपल्याला, सगळ्यांनी लिहून काढायचे की मला काय काय पाहिजे. कल्याणी मॅडम, शक्य असेल तर कॅमेरा ऑन करा. उद्यापासून मी जे लोक कॅमेरा ऑन करून बसणार नाही, मला जे पर्सनली मेसेज करतील की मॅडम मी ऑफिसमध्ये आहे, जसं तुषार सर स्वतः ऑफिसमध्ये असताना देखील कॅमेरा ऑन करून बसताय. तुम्ही मला मेसेज करून सांगा की मॅडम नाही जमत आहे, तेव्हा मी तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करेल. अथवा, कारण रेकी शिकायला आलोय आपण, शक्य असेल तर आपल्याला आपला हेतू असाच असला पाहिजे की मी कॅमेरा ऑन करून बसणार. आज काय पाहिजे त्याच्यावर फोकस करूया, कारण प्रॉब्लेमवर फोकस केला तर प्रॉब्लेम वाढणार आहे. मग आपल्याला काय पाहिजे आहे, व्हॉट इज माय गोल, फाइंड युअर पर्पज. मला काय करायचं आहे माझ्या आयुष्याचा, मला काय पाहिजे त्याच्यावर फोकस करायचं आहे. माझ्या आयुष्याचा पर्पज काय आहे त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत. मग आपल्याला गोल सेटिंग करायला बरोबर पडेल, खूप सोपं होईल. काय काय पाहिजे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, जे काही आहे तुमची इच्छा, की चांगलं आरोग्य पाहिजे आहे, मुलांचे लग्न करायचे, जे काही पाहिजे आहे ते सगळं कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. येस, सोनाली मॅडमचं झालंय. रुपाली मॅडमचं पण झालंय, व्हेरी गुड. तुषार सरांचं झालंय, सतीश सर, विद्या मॅडमचं झालंय, स्नेहा मॅडमचं झालंय, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय पाहिजे कळालं का आज? आदिती मॅडमचं पण झालंय. ओके. हा उद्देश काय होता कंपॅरिझनचा? उद्देश हाच होता की मला पहिल्यांदा मला स्वतःला माझे प्रॉब्लेम समजतायत का, आणि समजता आहेत तर पाहिजे काय आहे त्याच्यावर फोकस जातोय का, पाहिजे काय आहे हे कळत आहे का. जसं श्यामल मॅडमनी सांगितलं की मला खूप सारे हेल्थ चॅलेंजेस आहे, त्यामुळे मी माझं पार्लरचं एक्सपान्शन करू शकत नाहीये, किंवा मला पार्लर मोठं करायचं आहे, मी इतकी मेकअप आर्टिस्ट आहे पण वेळ देऊ शकत नाही कारण हेल्थ चॅलेंजेस सॉल्व्ह होत नाहीयेत. बरोबर, करेक्ट ना? त्यांना काय पाहिजे, चांगलं आरोग्य पाहिजे, हो की नाही? सगळ्यांना पाहिजे आहे ना, दीर्घायुष्य पाहिजे आहे ना, समाधान पाहिजे, सुख पाहिजे, करेक्ट? मग स्वतःला म्हणा, आज मस्तपैकी ओपन हात करा,
हाताला या पद्धतीने ओपन करा आणि हातामध्ये एनर्जी फील करा बघू. डोळे बंद करून करा. काही ऊर्जा फील होते का सगळ्यांनी? हाताला काही एनर्जी फील होत आहे का? थंड गरम संवेदना आपल्याला फील होत आहे का बघा बरं. या पद्धतीने आपण हाताला ऊर्जा फील करायची आहे. थंड गरम संवेदना जाणवत आहे. पूर्ण ऊर्जा आता हातामध्ये फील करायची आहे बघा बरं. अगदी मनापासून करायची आहे. आणि ईश्वराला म्हणायचं आहे की मी खूप स्वस्त आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप मस्त आहे, मी निरोगी आहे, आणि मी जबरदस्त आहे. मी खूप स्वस्त आहे, मी खूप मस्त आहे, मी खूप निरोगी आहे आणि मी जबरदस्त आहे. मी खूप स्वस्त आहे, मी खूप मस्त आहे, मी खूप निरोगी आहे आणि मी जबरदस्त आहे. आता दोन्ही हात हृदयावरती ठेवा आणि म्हणा, हे ईश्वरा तुझे कोटी कोटी आभार. हे ईश्वरा तुझे कोटी कोटी आभार. तू या हृदयात वास करतो आहे. हे ईश्वरा तुझे कोटी कोटी आभार. तू या हृदयात वास करतो आहे. मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत तू सर्व गोष्टी मला दिलेल्या आहेत. मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत तू त्या सर्व गोष्टी मला दिलेल्या आहेत. मला ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी तू मला दिलेल्या आहेत. हे ईश्वरा तुझे कोटी कोटी धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. हळुवारपणे डोळे उघडा आता आणि कसं वाटतंय सांगा. कसं वाटलं? छान वाटलं? बरोबर. खूप मस्त वाटतंय. अशा पद्धतीने जर मी रोज स्वतःला चांगल्या गोष्टी बोलली आणि मी माझ्या हृदयाला सांगितलं की सगळं काही ठीक आहे, ऑल इज वेल. पिक्चर बघितला ना आपण? मॅडम खूप फिल्मी बोलता हो तुम्ही. नाही, पण तुम्ही म्हणा ना सगळं काही छान आहे, तसंच होणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस करणार, आपल्या लाईफचे प्रॉब्लेम काय होणार आहे, एक्सपांड आणि ग्रोथ होणार आहे. तिथे ज्या ज्या गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित होत आहे, बरोबर, ही गोष्ट वाढणार आहे. जर माझं पैशावरती लक्ष जात आहे तर माझ्याकडे येणारा पैसा काय होईल, वाढेल. माझं चांगल्या गोष्टींवरती लक्ष म्हणजे काय, मला काय पाहिजे याच्यावरती जेव्हा आपण लक्ष केंद्रित करू, तिथे तुमची काय जाणार, पूर्ण ऊर्जा जाणार. बरोबर जागृती मॅडम? करेक्ट. मग मला ऊर्जा कुठे द्यायची आहे? माझ्या मायग्रेनला द्यायची आहे का? की मला काही हेल्थ चॅलेंजेस आहे, मला अल्सर झाला आहे, मला बीपी आहे, शुगर आहे, याला ऊर्जा देऊन उपयोग होईल का? नाही होणार ना. माझा गोंधळ झालाय माझ्या आयुष्यामध्ये, मला अप्स अँड डाऊन्स येत आहेत, याला ऊर्जा देऊन उपयोग होणार नाही. मला ऊर्जा कुठे द्यावी लागेल? मला काय पाहिजे तिथे ऊर्जा द्यावी लागेल. बरोबर. मला काय पाहिजे ते रोज लिहून काढावं लागेल. आज तुम्ही 21 दिवस प्रॉब्लेम लिहिणार आणि ते जाळून टाकणार. कदाचित कालच्या पेक्षा आज तुम्हाला थोडासा कमी प्रॉब्लेम वाटत असेल लिहिताना, की हे मी आज
सेशन करते आहे, म्हणून कदाचित मला 21 दिवसानंतर या प्रॉब्लेमच्या बाहेर मी पडेल, कदाचित याच्यातून माझी प्रगती होईल. हा जो कॉन्फिडन्स आपल्याला इथे रेकीमध्ये मिळतो आहे, याच्यातून तुम्ही सगळे बाहेर पडणार म्हणजे पडणार. हे मी नाही सांगत, हे दिव्य रेकी शक्ती सांगते. एक व्यक्ती त्या रस्त्यावरती पुढे गेला म्हणजे इतरही लोक जातात. बरोबर ज्योती मॅडम? करेक्ट होतात ना? हो हो. खूप महत्वाची गोष्ट आहे ही, की मला माझे प्रॉब्लेम समजत आहे आणि माझ्याचकडे माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. काल आपण पुन्हा बोललो होतो की मी एकटी जर सुखी आहे ना, तर मी 4 लोकांना घरातलं वातावरण बदलू शकते. एक व्यक्ती पूर्ण घराची एनर्जी चेंज करू शकतो. एक व्यक्ती पूर्ण आपण ज्या म्हणजे एरियामध्ये राहतो तिथली पण एनर्जी चेंज करू शकतो. करेक्ट. मग मला ती एक व्यक्ती व्हायचं आहे, मला एक चांगलं हिलर व्हायचं आहे, मला रेकी साधक व्हायचं आहे, की मी रेकी च्या मध्ये आली आहे, मी रेकीला जाणून घेणार आहे, रेकीच्या ऊर्जा अनुभवणार आहे आणि ही पॉझिटिव्हिटी मी काय करणार आहे, माझ्या ऍटलिस्ट कुटुंबाला देण्याचा प्रयत्न. ऍटलिस्ट कुटुंब, एक कुटुंब सुखी झालं तर आपण काय होतो, एक कुटुंब म्हणजे काय, समाजाचा एक हिस्सा आहोत. एक फॅमिली हॅपी राहिली आहे तर त्या फॅमिली सोबत जी फॅमिली किंवा त्यांची फ्रेंड्स असतात ते लोक कनेक्ट होतात, त्या ऊर्जा आपण काय करतो इतरांना देऊ शकतो. मी जर सतत सतत माझ्या प्रॉब्लेमवर फोकस करत असेल तर माझ्या प्रॉब्लेमची ग्रोथ होणार. म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे, माझ्या प्रॉब्लेमवर फोकस न करता मला काय करायचं आहे, माझ्या सोल्युशनवर फोकस करायचं आहे. सोल्युशन म्हणजे काय, मला काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. सोल्युशन म्हणजे काय, मला काय पाहिजे. मग मला काय पाहिजे हे कसं करायचं, मला काय पाहिजे ते रोज आपण आपल्या आवाजात रेकॉर्ड करून ऐकायचं. कळालं तुषार सर? तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, गोल सेटिंग जमत नाही, फॉरगेट इट, काहीच नाही होत आहे, फॉरगेट. पण तुम्हाला काय पाहिजे माहितीये का, गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, किंवा मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे, किंवा मला माझे हेल्थ चॅलेंजेस सॉल्व्ह करायचे आहेत. जनरली आपण एक काय म्हणतात तर एक आपल्याला चांगलं सुखी कुटुंब पाहिजे आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला काय सांगते, एक पंचसूत्री जीवन आपल्याला पाहिजे आहे. म्हणजे काय, मला सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, शरीरामध्ये चांगलं आरोग्य पाहिजे आहे, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पण पाहिजे. बरोबर, या पंचसूत्री गोष्टीवरती आपल्याला काम करायचंय. मग काम करताना पहिली स्टेप येते, मला काय पाहिजे ते मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करून रोज सकाळी आणि संध्याकाळी ऐकणार. निगेटिव्ह आता लिहून काढायचं. म्हणजे काय होतंय, लिहून काढल्याने ते रोज जाळल्याने ते थॉट्स नाहीसे होणार. 21व्या दिवशी तुमचा स्वतःचा अनुभव राहील की तुमच्याकडे लिहायला प्रॉब्लेम्स येणारच नाही. तुम्हाला प्रॉब्लेम्स, कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम हा वाटणार नाही. माझे बाकीचे स्टुडंट्स हे अनुभवतात, तुम्ही देखील अनुभवणार आहे. आज तुम्हाला जी काही सिच्युएशन आहे ती 21 दिवसानंतर तुम्हाला चेंज झालेली जाणवेल. मग मी 21 दिवस काय करणार आहे, पहिल्यांदा मला काय पाहिजे ते आजच रेकॉर्ड करायचं. आज रेकॉर्ड करा. घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मग रेकॉर्ड करताना काय पाहिजे आहे, आपल्याला बोलायचं आहे की मी रेकी साधना करत असल्यामुळे मी दीर्घायुषी होत आहे. काय म्हणायचंय, की मी रेकी साधना करत असल्यामुळे मी दीर्घायुष्य होत आहे, मला चांगलं आरोग्य लाभत आहे. कळतंय कशा पद्धतीने बोलायचं आहे. आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलायचं, किंवा मला दीर्घायुष्य लाभलेलं आहे, माझ्या मुलाला रेकीमुळे चांगला जॉब मिळालेला आहे, रेकी साधनामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती करत आहे, मला स्वास्थ्य लाभ होत आहे. म्हणजेच काय, जे वाक्य आपल्याला पाहिजे आहे, किंवा मी चांगलं घर, मी चांगले पैसे कमवत असल्यामुळे, मला जॉब ऑपॉर्च्युनिटी येत असल्यामुळे, किंवा माझा बिझनेस मध्ये ग्रोथ होत असल्यामुळे काय होत आहे, माझ्याकडे आर्थिक उन्नती होत आहे, मी आर्थिक समृद्ध होत आहे. काय करायचंय आपल्याला, कारण तुम्ही काहीतरी करत आहात म्हणून तुमची पोझिशन शिफ्ट होते. आपला माइंड काय असतो,
प्रश्नावर प्रश्न करतो. असं होईल का, तसं होईल का, मला आरोग्य लाभेल का, माझ्याकडे पैसा येईल का. तो क्वेश्चन का बरं, लॉजिक आहे ना. अरे मी काही न करता माझ्याकडे आरोग्य कसं लाभेल, मी चांगलं आरोग्य लाभण्यासाठी मी सकाळी लवकर उठत आहे का, मी योगा प्राणायाम करते आहे का. तो प्रश्न विचारतो ना आपल्याला. प्रश्न विचारेल तो, एकावरती एक दुसरा प्रश्न विचारेल. अरे तू म्हणतेय मला, तुला दीर्घ आयुष्य पाहिजे, तू म्हणतेय तुला आरोग्य पाहिजे, पण त्यासाठी तू काही करते आहेस का, किंवा तू काही करतो आहेस का. पैसा कमवायचा आहे, माझ्याकडे घर घ्यायचं आहे, मग घर घेण्यासाठी तू काही स्टेप उचलत आहे का. असं माइंड क्वेश्चनवर क्वेश्चन करणार. ठीक आहे. मग असे क्वेश्चन होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण एक स्टेप उचलायची आहे. ते म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे ते तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये रेकॉर्ड करा, किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये रेकॉर्ड करायचं. कळालं. त्या गोष्टी तुम्ही एक येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी लिहून काढू शकता. म्हणजे त्याला आपण अफर्मेशन लिहिणं म्हणतो. अफर्मेशन म्हणजे काय, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायच्या आहेत. म्हणजे त्या गोष्टी मला मिळालेल्या आहे किंवा मिळत आहे. ठीक आहे. मला चांगलं आरोग्य लाभलेलं आहे, लाभत आहे, मला चांगला जॉब लागला आहे, माझी माझी आर्थिक उन्नती दिवसेंदिवस अधिकाधिक खूप फास्ट पद्धतीने होते आहे. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. कळालं का काय बोलायचं आहे, की पुन्हा सांगू काय करायचं आहे. मी माझ्या इथे एक स्टेप पण उचलत आहे. रोज मी माझ्या विचारांना लिहून काढते आहे, ते जाळून टाकते आहे, निगेटिव्ह थॉट्स रिमूव्ह करते आहे. बरोबर, ही एक स्टेप आपण उचलली. दुसरी स्टेप काय उचलली, की मी मला काय पाहिजे त्याच्यावर फोकस करणार. फोकस केल्यानंतर ती गोष्ट माझ्या आयुष्यातून वाढ होणार ना, की दूर होणार. ज्या गोष्टीवर आपण फोकस करतोय तिथे तिथे ग्रोथ मिळणार म्हणजे मिळणार. जसं आपण लहान मुलांना वेळ देतो. जर ज्या आई वडील लहान मुलांना खूप जास्त प्रेमाने, खूप जास्त वेळ देऊन सांभाळतात, त्यांना म्हातारपणाची काळजी असते का हो, की माझं कसं होईल हा प्रश्न पडतो का त्यांना. कारण आपण मुलांना चांगले संस्कार दिलेले असतात, आपण तिथे चांगली पेरणी केलेली असते. मग मला माझ्या विचारांची पेरणी काय करायची आहे, की मी आजारी आहे, माझ्याकडे मुबलक पैसा नाही आहे, मला सतत सतत निगेटिव्ह थॉट्स येत आहे. अशी पेरणी कराल का तुम्ही. अशी पेरणी करून जमेल का, नाही जमणार ना. मग पेरणी महत्वाची आहे. शेतकरी काय करत असतो, बरोबर अमावस्या आली की तेव्हा पेरणी करतो, म्हणजे त्याला पौर्णिमेला काहीतरी मिळतं, एक तेथे झाड उगवलेलं असतं. म्हणून पेरणी ही महत्वाची आहे. आणि पेरणी कधी होते, ती वाईट काळातच होत असते. वाईट काळ आल्यानंतर म्हणजेच काय, आपल्याला इथपर्यंत पाणी येतं ना जोपर्यंत, तोपर्यंत आपण पोहायला शिकतच नाही. मग आता आज पाण्यात पडलेच आहात ना तुम्ही, रेकीमध्ये आलेच आहात, तर काहीतरी अनुभव घेऊन घ्या, काहीतरी शिकून घ्या, काहीतरी स्वतःमध्ये बदल करून घ्या. इच्छा दाखवली आहे, वेळ देत आहात, मग मला तिथे वेळ देता देता काहीतरी स्टेप पण घ्यायच्या आहेत. बरोबर का उर्मिला मॅडम, करेक्ट. मग या स्टेप घेताना पहिली स्टेप मी सांगितली, की आपल्याला जे नाही पाहिजे ते रोज जाळून काढायचं, जब वी मेट सारखं. ओके. नंतर जे पाहिजे आहे ते मला काय करायचंय, जसं आपण मंत्र ऐकतो तसं मी माझ्या आवाजात मला काय पाहिजे ते दररोज रेकॉर्ड करेल, आणि सकाळी आणि रात्री झोपताना ऐकेल. 10 मिनिटं लागतात ते रेकॉर्ड करायला. कळालं का, फक्त आणि फक्त 10 मिनिटं. आज मी ग्रुप ओपन करते, ग्रुपमध्ये तुम्ही टाका, रेकॉर्ड करून तुमचे व्हिडिओ पाठवा, ऑडिओ पाठवा, किंवा तुम्ही तुमचं काय पाहिजे ते लिहून पाठवा. असं समजा की मी युनिव्हर्सकडे पाठवते. काय पाहिजे युनिव्हर्स देणार आहे, आज द्यायला बसलेला आहे. पण तुम्ही स्वतःसाठी एक स्टेपच उचलायला तयार नसाल तर कसं होईल.
कोणीतरी काही करू शकते का? नो वन इज हेल्प युअर सेल्फ बेटर दॅन यू. तुम्हाला तुमच्यापेक्षा कोणीच जास्त पद्धतीने मदत नाही करू शकत. आणि मीही तेव्हाच तुम्हाला मदत करू शकेल जेव्हा तुम्ही एक स्टेप उचलायला तयार असाल. कारण तुम्ही जोपर्यंत तुमचे फ्रेंड बनत नाही तोपर्यंत कोणीही तुमची मदत करायला येणार नाही. अगदी आपले आई वडील, कुटुंबातील कुठलेही सदस्य येणार नाही. मी कालही तुम्हाला बोलली, तुम्ही सगळे आहात किंवा मी सगळे आहे, मी आहे म्हणून माझं जग आहे. बरोबर. मी जर तिथे एकदा कोलॅप्स झाली, मला काही झालं, तर कोणीही मला सांभाळणार नाही. माझं करायला 1 महिना सगळेजण तयार असतील, दुसऱ्या महिन्यात सगळेजण कटकट करतील. म्हणून मला चांगलं आरोग्य जर पाहिजे असेल तर मी स्वतःवरती फोकस करून माझे स्वतःचं पहिल्यांदा माझ्याबद्दल तर विचार करायला पाहिजे ना. करेक्ट का? येस. मग प्रिया मॅडम, आपल्याला काय करायचं आहे? स्वतःवर फोकस करायचं आहे आणि ते आवाजात रेकॉर्ड करायचे. ठीक आहे? ओके. येस. आवाजात रेकॉर्ड करा. त्यानंतर दुसरी स्टेप येते, ती म्हणजे काय? आपल्याला त्या गोष्टी येलो कलरच्या डायरीवर रेड रेड पेननी पेन. लिहून काढायचं. येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी तुम्ही लिहून काढू शकता. तसं जर होत नसेल तर तुमच्याकडे कुठलीही डायरी असेल, व्हाईट कलरची आपल्याला भेटतच नसेल, तर सेंचुरी पेपर येतात, त्यांनी तुम्ही डायरी बनवा. किंवा ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. खालची डायरी दे. हे बघा, ही अजंताची डायरी येते. या पद्धतीने जरी डायरी असेल, त्या डायरीवरती तुम्ही लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे? ही कॉस्ट, याची कॉस्ट साधारणतः 50 ते 70 रुपयाच्या दरम्यान डायरी येते. या पद्धतीने डायरी येईल, त्या डायरीवरती लिहिलं तरीही चालेल. याचे पेजेस येलो आहेत. ठीक आहे? जास्त कॉस्टली नाही, स्वतःसाठी तुम्ही तेवढं करू शकता. कळालं? नक्की? हा बोला रुपाली मॅडम. 1 मिनिट, अनम्यूट करा ना. अनम्यूट करा. मी हे ऑप्शन दिलंय. हा बोला आता. येतो आवाज? हो येतोय. हा, तर एकदाच लिहायचं की दररोज लिहायचं आणि त्याचं काय करायचं? काहीच नाही करायचं, दररोज लिहायचं फक्त. ठेवायचं तसंच. येस. सध्या तरी तेवढंच लिहायचं रोज. आम्ही 21 दिवसांच्या मध्ये मी पहिल्यांदा लिहून काढणार मला काय पाहिजे. ठीक आहे? कारण का 21 दिवसांचं सांगितलेलं आहे? प्रत्येक गोष्ट 21 दिवस का? आपल्या माइंडमध्ये एक जे न्यूरॉन्स असतात, बरोबर, ज्या आपण थॉट्स जनरेट करतो, आपल्या म्हणजे माइंडमध्ये काही विचार येतात, त्या विचारांना जो पूर्ण शरीरामध्ये एक न्यूरॉन, म्हणजे त्याला म्हणतो न्यूरोपाथ, जो पाथ तयार होतो, तो पाथ तयार किंवा 21 दिवसात आपल्याला एक नवीन सवय लागत असते, असं समजा. मी जास्त माइंडची आपल्याला इतकं खोलात न जाता, मला जर माझ्या न्यूरॉन्स मध्ये ती जोडणी करायची असेल, नवीन न्यूरॉन तयार करायचा असेल, नवीन विचार माझ्या डोक्यामध्ये टाकायचे असतील, तर त्याला किती दिवस लागतात? 21 दिवस. 21 दिवस. बरोबर. म्हणून रेकीमध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं आहे, रेकीचा ज्यांनी शोध घेतला, ते आपण उद्या बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला सांगितलं की तुम्ही 21 दिवसांना महत्व खूप दिलेलं आहे. 21, आपल्या शास्त्रामध्ये पण 21 हा आकडा खूप महत्वाचा सांगितलाय की गणपती बाप्पाला 21 मोदक द्या, 21 गुरुवार. आवाहन करा. तर हा 21 जो आकडा आलेला आहे तो आपल्या शास्त्रानुसारच आलेला आहे की तुम्ही 21 दिवस द्या, तुमची सवय बदलायला मदत होणार. कुठलीही गोष्ट, तुम्हाला चालायचं असेल तर 10 मिनिटं दररोज 21 दिवस 6 वाजता उठून चालायला लागा. 22व्या दिवशी तुम्हाला उठायला कोणी उठवायची गरज लागणार नाही. विदाऊट अलार्म तुम्ही ती सवय आत्मसात करा. म्हणून मला कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर मी काय करणार? 21 दिवस त्या गोष्टीला देणार. म्हणून रेकीच्या पहिल्या लेवलला साधना जी सांगितली आहे ती 21 दिवसांची सांगितलेली आहे. हा बोला स्नेहा मॅडम. मग माझ्याकडे हे असं येलो कलरचं स्टिकी नोट आहे, तर ह्याच्यावर लिहून चालेल. स्टिक केलं तरी चालेल? चालेल. ठीक आहे. आता अजून एक येतो आहे, तो म्हणजे विजन बोर्ड बनवणं. विजन बोर्ड म्हणजे काय? ज्यांना गोल सेटिंग जमत नाही, गोल सेटिंग करायची आहे की नाही, काय पाहिजे? बरोबर. गोल सेटिंग
काय आहे गोल म्हणजे काय? आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टी पाहिजे त्याचा विचार करणं, मग ते गोल सेट करणं म्हणजे काय? मला उद्या काय करायचं, मला वर्षभरात काय करायचं. बरोबर, आई कशी रात्री विचार करते ना, की उद्या माझ्या मुलाला डब्यात काय द्यायचं. बरोबर, आईच्या डोक्यात तेच असतं की उद्या ह्याला शाळेत जायचं आहे, उद्या शाळेत ही भाजी सांगितलेली आहे, हा टाइम टेबल दिलेला आहे स्कूलमधनं, हा टिफिन मी दिला गेला पाहिजे. करेक्ट होतं की नाही? म्हणजेच काय, आपण उद्यासाठी गोल सेट करतो आहे. बरोबर, सॅलरी आल्यानंतर त्या सॅलरीचं आपल्याला डिव्हिजन करत असतो की हे पैसे याला द्यायचे आहेत, घर भाडं द्यायचं आहे, किंवा भाजीला एवढे लागतील, दुधाला एवढे लागतील. हे काय झालं? मंथली प्लॅनिंग झालं, मंथली सेटिंग झालं आपलं. बरोबर, तसंच वर्षभराचं आपण काहीतरी प्लॅनिंग करत असतो की हा यांचं लग्न आहे, मग इथे आपल्याला जावं लागेल, हे हे फंक्शन आहे, अचानक उद्भवणारा हॉस्पिटलचा खर्च, हे पण आपण विचार करतो. बरोबर, तसंच गोल सेटिंग म्हणजे काय? मला माझ्या आयुष्यात येत्या महिन्याभरात काय पाहिजे, येत्या वर्षभरात काय पाहिजे, येत्या 5 वर्षात काय पाहिजे, याला म्हणतात गोल सेट करणं. ठीक आहे, जमेल आता समजून सांगितल्यावर? गोल सेटिंग ज्यांना जमत नाही त्यांनी काय विचार करायचं की पहिल्यांदा हे गोल सेट करताना व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही लिहिलंय. बरोबर, मग ते सेट करताना मला लक्ष याच्यावर केंद्रित करायचं आहे की हे मला मिळवायचं कसं. मी हे गोल सेट करते आहे किंवा करतो आहे, हे मिळवताना मला काय काय करावं लागेल. बरोबर का? आता स्नेहा मॅडमला एक्झाम द्यायची आहे, त्यांना ओव्हर थिंकिंग होत आहे, कॉन्सन्ट्रेट नाही होत आहे, मग हे आपला प्रॉब्लेम झाला. बरोबर, प्रॉब्लेम वरती टार्गेट पण माहिती आहे की एक्झाम मध्ये. ओके, चालेल चालेल ज्योती मॅडम, पैशाचे जे अफर्मेशन असतात ते आपण ग्रीन पेननी लिहितो, जनरल काही अफर्मेशन असतात तर रेड पेननी लिहायचे. ओके, आपण स्नेहा मॅडम बद्दल बोलत होतो. मग स्नेहा मॅडमला काय होतं, एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. करेक्ट, गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. मग इथे काय होणार आहे, टार्गेट माहितीये, गोल माहितीये की गव्हर्नमेंट जॉब. मग आता गव्हर्नमेंट जॉब किती दिवसांमध्ये मिळाला पाहिजे, वर्षभरात मिळाला पाहिजे, 5 वर्षामध्ये मिळाला पाहिजे, याचा विचार केला का? बरोबर, त्यांची एज लिमिट पण आहे की 35व्या वर्षानंतर आपण जर गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करू शकत नाही. मग माझ्या हातात वेळ किती आहे. करेक्ट, मग वेळ किती आहे, तर मग या वेळेमध्ये माझ्याकडे काय काय चॅलेंजेस आहे, म्हणजे काय, मी इथे काय काय गोष्टींवरती काम करायला पाहिजे. राईट ना? मग हे आपण हळूहळू रेखीमध्ये शिकणार आहे की मला कुठल्या गोष्टींवरती काम करून, काय काय गोष्टी करून या 21 दिवसांच्या साधने दरम्यान मी स्वतःला कशी स्ट्रॉंग बनवणार, माझी ऊर्जा कशी वाढवणार, कॉन्फिडन्स लेवल कशी वाढणार, या सगळ्या गोष्टी आपण या 21 दिवसांच्या साधनेत शिकतो. बरोबर, पण त्या अगोदर गोल्स तर माहिती पाहिजे की नाही, मिळवायचं काय. नको आहे प्रॉब्लेम्स वरती खूप डिस्कस केलं, रोज आपण 21 दिवस लिहून पण काढणार, ते पण कळालं काय करायचं, त्याला रोज जाळून टाकायचं. आता गोल सेटिंग का करायची, त्याच्यावरती रोज लक्ष केंद्रित करायचं आहे. बरोबर, अफर्मेशन काय पाहिजे आहे, ज्या गोष्टीवरती एनर्जी जाणार, जर मी रोज रोज ते ऐकून राहिली, बरोबर, त्याच्यावर माझी एनर्जी जात आहे. करेक्ट, 100% जाणार. मला उदाहरण द्या, जसं एखादी आई प्रेग्नंट असते तेव्हा ती समोर काय लावते, शिवाजी महाराजांचा फोटो लावते किंवा बाळकृष्णाचा फोटो लावते. करेक्ट, तिचा उद्देश काय असतो की माझं बाळ तसं झालं पाहिजे. तिने गोल सेट केलेला आहे की मला शिवाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. गोल सेट झालंय हे. मग ती गोल सेट करताना रोज तिच्या चेहऱ्या समोर काय ठेवते, डोळ्यांसमोर असतो शिवाजी महाराजांचा चेहरा. काहीतरी गुण येत असतील की नाही, काहीतरी बदल घडेल, होतं की नाही. त्याच्यासोबत रोज ती थॉट क्रिएट करते की माझं बाळ मला शिवाजी महाराजांसारखं झालं पाहिजे. करेक्ट का? ज्यांचे कॅमेरे बंद आहेत, हाच विचार असतो की नाही एका आईच्या मनामध्ये. इथे हो लेडीज जास्त आहे त्यामुळे बोलते मी. करेक्ट, हो
मग हा विचार घेऊन आपण स्वतः पहिल्यांदा काय करणार, मी माझं गोल सेट करायच्या वेळेस व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे रेकॉर्ड करणार. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय आहे, आता जसं शिवाजी महाराजांचा फोटो लावला तसंच मला काय करायचंय, एक एक काय बनवायचंय, चार्ट बनवायचंय. मॅडम आम्ही लहान आहोत का चार्ट बनवायला? चार्ट बनवायचा म्हणजे काय, आपल्याला विजन बोर्ड तयार करायचा. विजन बोर्ड म्हणजे आपली एक दृष्टी, आपल्या दृष्टीसमोर राहणारा बोर्ड, ज्याच्याने आपल्याला गोल सेटिंग मध्ये मदत होते, त्याला म्हणतात विजन बोर्ड. मग हा विजन बोर्ड तयार करताना आपल्याला काय पाहिजे, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर मध्ये 4 सेक्शन तयार करायचे. तयार कशा पद्धतीने करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. आपण त्या 4 सेक्शन वरती काय काय काम करणार, सगळ्या गोष्टी प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये ज्या गोष्टींचा पाहिजे आहे त्या आपल्याला मिळालेल्या आहे या पद्धतीने लिहून काढणार, त्याचा विचार करणार आणि त्या गोष्टी रोज बघणार. ओके, मग ते कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. विजन बोर्ड का महत्वाचा आहे ते पण आपण डिस्कस करूया. स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? हो. हा, मग आता याच्यामध्ये बघा बरं सगळेजण काय काय दिलेलं आहे. काय आहे विजन बोर्ड मध्ये? हेल्थ. हा 2022चा विजन बोर्ड आहे एका व्यक्तीचा. त्यांनी काय काय लिहिलंय त्याच्यावर, 2022 विजन बोर्ड. त्याला काय पाहिजे आहे बघा बरं, हेल्थ पाहिजे, बरोबर. हेल्थ. अजून ट्रॅव्हल करायचंय, ट्रॅव्हल कुठे करायचंय, बरोबर. सेव्हिंग करायची, सेव्हिंग करायची, पैसा पाहिजे, बरोबर. आणि हेल्थ. हेल्थ वर्क पाहिजे, स्पिरिट. आणि त्यामध्ये त्यांनी चांगलं आरोग्यासाठी काय टाकले आहेत, सगळे फ्रुट्स टाकले की मी हेल्दी जेवण करणार, बरोबर ना. माइंड. माइंड स्पिरिट. हा, म्हणजे मी माझ्या आत्म्याला, माझ्या बॉडीला आणि माझ्या डोक्याला, माझ्या मनाला काय करणार, हेल्दी ठेवणार. हा काय झाला विजन बोर्ड. हा थोडा स्टँडर्ड विजन बोर्ड झाला. आपण थोडासा नॉर्मल बनवूया. नॉर्मल कसा बनवायचा आहे, याच पद्धतीने येलो कलरचा सेंचुरी पेपर आपल्याला आणायचा. येलो कलरचा सेंचुरी पेपर आणायचा. मग त्या सेंचुरी पेपर वरती साधारणतः आपण 4 सेक्शन करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने 4 हा पेपर असावा. आपल्याला रेक्टँग्युलर शेप मध्ये पेपर मिळतो आणि 4 सेक्शन करायचेत. 4 सेक्शन मध्ये इथे मी हेल्थ टाकणार. पहिल्यांदा माझी प्रायोरिटी येते म्हणजे चांगलं आरोग्य, बरोबर. येतो पैसा की रिलेशन येतात, सांगा बरं, बोला बरं. आरोग्यानंतर काय येतं? रिलेशन्स. व्हेरी गुड. आरोग्यानंतर येतात चांगलं आरोग्य, नंतर येतो रिलेशनशिप, नंतर येतो पैसा. पैसा. म्हणजे काय, मनी आणि करिअर. असे 4 गोल सेट करायचे आणि ते येलो कलरच्या पेजेसवर आपला रेड कलरचा बॉल पेन यूज करा, स्केच पेन यूज करा. छान सुंदर पैकी अमावस्येला हा विजन बोर्ड बनवायचा आहे. पेरणी कधी करायची, सर्व पितृ अमावस्या. जरी हे तुम्हाला पितृपाठ आहे तरीही आपल्या पूर्वजांची ब्लेसिंग मिळणार आहे. पेरणी आपण अमावस्येला करणार. हा विजन बोर्ड बनवा. आज तुमच्या विश लिहा, ईश्वराची प्रेयर करून तुम्ही बनवा आणि हा तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही हे करा, स्टिक करा. समजलं? हो हो. HRMC, हेल्थ, रिलेशनशिप, मनी आणि करिअर. हे 4 सेक्शन मध्ये आपल्याला काम करायचं आहे. रेड कलरच्या पेननी बनवायचं आहे. याच्यामध्ये आपण
सेंचुरी पेपर म्हणता तुम्ही, काय म्हणतात त्याला, ज्याच्यावरती आपण पेपर असा बोर्ड बनवतो, काय म्हणतात त्याला? कार्डबोर्ड. कार्डबोर्ड पेपर म्हणा, किंवा अ, हम्म, कार्डबोर्ड पेपर किंवा येलो कलरचा पेपर मागायचा, देतात ते लोक. 10-20 रुपयाला पेपर मिळून जाईल, जे मुलांच्या प्रोजेक्टसाठी आपण वापरतो वेगवेगळ्या हो पद्धती. हो हो हो. त्याच्यावरती बनवा. आणि याचं तोंड कुठे करायचं? उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला. म्हणजे काय? दक्षिण भिंतीवरती लावायचं, किंवा पश्चिम. पश्चिम भिंती. समजलं? हम्म. दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवरती मी हा बोर्ड लावणार. याचं तोंड आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे पाहिजे. समजलं काय टास्क आहे आपलं? हो हो नक्की? हो. आज आपण काय काय शिकलो आहे ते म्हणजे, पहिल्यांदा मी माझे प्रॉब्लेम्स लिहून ते जाळून टाकणार. दुसरी गोष्ट शिकली आहे की मला काय पाहिजे आहे. मग ते काय पाहिजे आहे ते कळल्यानंतर मी ते कसं लिहून काढणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहून काढणार. करेक्ट? ते मॅडम, लिहून, हा ज्योती मॅडम. हा विजन बोर्ड जो करायचा आहे त्याचं तोंड कुठे असणार म्हटलं? हा, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला पश्चिम लावूया? पश्चिम भिंतीला लावा किंवा दक्षिण भिंतीला लावा. म्हणजे त्याचं ऑलरेडी, म्हणजे आपण कसं बसताना मी ऑलरेडी सांगते, आपल्याला अभ्यास करायचा असेल तेव्हा पूर्व दिशेला तोंड करून बसणं. लहान मुलांना अभ्यास नाही होत, त्यांना ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसायला सांगा. बरोबर? त्यानंतर मग काय सांगते, पैशाच्या बाबतीत आपल्याला काय विचार करायचा? जेव्हा जेव्हा आपण पैशाच्या बाबतीत किंवा महत्वाचे कामं करतो आहे, महत्वाच्या काही मीटिंग्स करतो आहे, तेव्हा आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं. केव्हाही पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या आहे, म्हणजे पॉझिटिव्हच करायच्या आहेत ऑफकोर्स, पण ज्या काही आपले चांगले कामं करायचे, चांगली महत्वाची मीटिंग आहे किंवा मॅक्झिमम टाइम आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, तर मी काय करणार? माझं फेस उत्तरेकडे तोंड करून बसायचं. मॅडम, आता क्लासला कुठल्या दिशेला तोंड करायचंय? पूर्व दिशेकडे. पूर्वे. हा, आपण अभ्यास करतो आहे ना, शिकतो हो. आहे, कुठली पण गोष्ट पूर्वकडे तोंड करून बसायचं. हॅलो. हा बोला. हॅलो. हा मॅडम, हा आपण कोणत्या रूम मध्ये लावायचा, की बेडरूम मध्ये की हॉलमध्ये? असं नाही, शक्य असेल तर आपला विजन बोर्ड तुम्ही न कोणाला दिसता लावा. आपल्या गोष्टी थोड्या पर्सनल ठेवत चला. आजकाल आपण एनर्जीला जाणणार आहोत समोर, पण तुमच्या ज्या काही पर्सनल गोष्टी आहे किंवा तुम्ही जी अफर्मेशनची डायरी लिहिता आहात, काही गोष्टी आपण पर्सनली ठेवलेल्या चांगल्या. ओके. हम्म? जेव्हा जेव्हा आता थोडं आपण सिलेबसकडे पुढे जाऊया ना, तेव्हा तुम्हाला अजून एनर्जी कळतात. मग एनर्जी कळाल्यानंतर तुम्हाला कळतं की आपल्या काही गोष्टींना आपण खाजगी ठेवल्या गेल्या पाहिजे. येस भावना मॅडम, वेलकम. प्रमिला मॅडमला कळतं आहे का काय काय करायचं आहे? इथे कोणीही झोपून क्लास करायला बसायचं नाही. ठीक आहे? ऊर्जांना जाणून घेतो आहोत, रेकीला जाणून घेत आहोत. कोणीही झोपून क्लास करायचा नाही आहे. नाहीतर, आणि ज्यांचे खरंच मला मेसेज येतील त्यांनाच मी अलाउ करणार आहे, अदरवाईज उद्यापासून मी रिमूव्ह करेल. मला रेकीचे तत्व फॉलो करणारे लोक, रेकीमध्ये प्रगती करायची असेल किंवा मला स्वतःचे हेल्थ चॅलेंजेस जाणून घ्यायचे आहे, तर माझा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. आणि कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर मला इंटरॅक्ट करणं खूप महत्वाचं आहे. आपण कॉन्फिडन्स वाढवताना जर तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही, तर इंटरव्ह्यू मध्ये पण नाही बोलू शकणार. तुम्ही जर, मी खूप साध्या आणि सरळ सोप्या लँग्वेज मध्ये बोलतीये, जी कोणालाही समजेल आणि कोणालाही कनेक्ट होणार. त्यामुळे इथे जर तुम्ही संवाद साधू शकत नाही आहे तर प्रॉब्लेम होतील. मग मी उद्यापासून तुम्हाला, आज सेकंड वॉर्निंग देते, उद्यापासून मी रिमूव्ह करेन. ओके? ज्यांचं खरंच पर्सनल काम आहे त्यांचं मी समजू शकते की बाबा रेकॉर्डिंग त्यांना ऑफिसमध्ये आहे, त्या केसमध्ये आपण समजू शकतोय.
ओके, इथपर्यंत समजले का आज काय काय स्टडी केलं तर नक्की? हो हो. आज आपण थोडंसं अजून बघूया की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं त्या पद्धतीने आपण थोडासा आता पुढे विचार करूया, की आपण थोडा अभ्यासाचा पण विचार करूया आता ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने. हे काय आहे, आपल्याला सबकॉन्शियस माइंड बद्दल स्टडी करायची आहे थोडीशी. सबकॉन्शियस माइंड बद्दल कोणी ऐकलं आहे का? काय असतो माइंड, त्याचे टाइप्स माहिती आहे कोणाला? हा नाही. बोला. आपल्या आपले माइंड जे असतात ते सबकॉन्शियस माइंड आणि अनसबकॉन्शियस माइंड, अवचेतन आणि चेतन मन असे आपले दोन मन माइंड असतात. मन असतात, बरोबर. मग हं. काय करतात हे चेतन मन आणि अवचेतन मन, कोणी सांगू शकेल? ऐकलंय पण आता बोलता नाही येणार मला. ऐकलं आहे, ओके, ठीक आहे. हो. मला सांगा, कुत्र्याला बघितल्यानंतर कोणाकोणाला भीती वाटते? मला तर वाटते. बऱ्याच लोकांना वाटतं ना भीती. मग हो. आपण काय करत असतो तेव्हा, जेव्हा समोर कुत्रा आला तेव्हा काय करतो? एक तर त्याला हाकलतो, नाही तर आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतो. बाजूने निघून जातो आपण. बाजूने निघून घेतो, काहीतरी प्रोटेक्टिव्ह ऍक्शन करतो. करेक्ट. समोरून गाडी येत आहे त्या केसमध्ये आपण काय करतो? स्वतःचा बचाव करतो रस्ता बदलून. स्वतःचा बचाव करतो, बरोबर. मी जर अभ्यास केला नाही तर आई मला फटकारेल, त्यासाठी आपण काय करतोय? पहिल्यांदा अभ्यासाला बसतोय. आणि आई हो. यायच्या अगोदर किंवा वडील यायच्या अगोदर पाढे पाठ करणं आपला नियम असायचा, लहानपणी असं होतं. हो. हे कुठेतरी स्टोअर केलं आहे का आपल्या डोक्यामध्ये? आहे का असे नियम जे बसवले आहेत, आहे. म्हणजेच काय, आपण आहे. त्या गोष्टीवर बिलीव्ह आहे. करतो, बरोबर आहे. आहेत ना? की आहेत. नाही, या पद्धतीने आहेत. सकाळी सूर्योदयापासून आपल्याला पहाटे उठूनचा अभ्यास करायला सांगायचे. हे काय होतं, हे आपल्याला पॅरेंटिंग कडनं गोष्टी आलेल्या आहेत. करेक्ट. आणि त्या गोष्टी हो. लहानपणापासून आपल्या डोक्यामध्ये फिट झालेल्या आहेत, त्या आपण काही गोष्टी विसरत नाही. किंवा लहानपणी बघितलेला एखादा ऍक्सिडेंट अजूनही आठवतो, हो. रस्त्यावर काही बघितलेलं आहे, किंवा लहानपणी आपण कुणाचे तरी वादविवाद बघितलेले आहेत, ते अजूनही आपल्या येतात ना स्मृतीमध्ये, हो. हो. बरोबर? आठवतात. याला काय म्हणतो आपण? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड मध्ये काय असतं, आपण काही गोष्टी परमनंट साठवून ठेवतो. आणि आता तुम्ही जे क्लास करत आहात, बरोबर, तुम्ही माझ्या सोबत आहात, काही वेळ तुम्ही सोबत राहणार, इथे कॉन्शियसली प्रेझेंट आहात, पण माइंड मध्ये काय विचार सुरू आहे? मॅडम कडची लाईन गेलीये वाटतं, मॅडम पुण्यात पाऊस पडतोय वाटतं, है ना? आज असं होतंय का? होतंय ना? मग मॅडम क्लास कशा घेत असतील, मग मॅडमचा चष्मा आहे, मॅडम कुठून आहेत, काय करता आहेत, किंवा आज मला ना हे झाल्यानंतर काय कामं करायची आहेत. करेक्ट का? हे झाल्यानंतर मुलीला स्कूल मधनं आणायचं आहे, की डब्बा बनवायचा आहे, की नाश्ता चहा काहीतरी चालू आहे डोक्यामध्ये, की संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा आहे. राईट. हे कुठे काही ना काही चालू. राईट. काही ना काही सुरू असतं, चालू. बरोबर. याला काय म्हणतो आपण? जिथे काही ना काही सुरू असतं तिथे माझी परमनंट मेमरी आहे. ती काय आहे? माझी परमनंट मेमरी. परमनंट. आणि जर मी माझ्या परमनंट मेमरीला नेहमी 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 निगेटिव्ह गोष्ट सांगत गेली, मला मायग्रेन आहे, मला पोटदुखी आहे, माझं डोकेदुखी आहे, तेव्हा काय वाढणार आहे? हो, निगेटिव्ह एनर्जी वाढेल, बरोबर. हो. मग माझ्या सबकॉन्शियस माइंडला मला काय करावं लागेल? चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग द्यावं लागेल, कारण तो माझ्या आयुष्याचा राजा आहे. कोण आहे? मला जर आपण लिहिलं, मला काय पाहिजे, माझ्या आयुष्यातले गोल काय आहे, मला ते कसे मिळवायचे आहे, मग हे जर मिळवायचे आहे तर मला सपोर्ट कोण करणार आहे? तो म्हणजे माझा सबकॉन्शियस. कळतंय? माझ्या माइंडचे आपल्याला सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, कॉन्शियस. आता इथे तुम्ही जे क्लास करत आहात, लक्ष देत आहात, हे कॉन्शियसली आहे.
पण काही वेळानंतर तुम्ही याच्यातल्या काही गोष्टी लक्षात ठेवाल, काही गोष्टी विसरून जाल. बरोबर. जसं आपण कॉन्शियसली जेवण करत आहोत, मोबाईल पण बघतो आहोत, जेवताना काय जेवलो आपल्याला संध्याकाळी आठवत नाही. आजकाल प्रॉब्लेम झाला आहे बऱ्याच लोकांचा की सकाळी जेवलेल्या गोष्टी संध्याकाळी आठवत नाही. मग आपण म्हणतोय की मला काय होतंय, स्मृतीभ्रंश होत आहे का माझी, मला काय असे नको ते विचार येतात. पण तेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह ठेवलेला नसतो. जेवताना तुमचं लक्ष जेवणामध्ये नसल्यामुळे तुम्हाला ते खाल्लेलं गोष्टी आठवत नाही. काय मॅडम वर येत आहे ना, बरोबर का? नाही आठवत. आजकाल फोनवर विचारलं ना काय जेवली, नाही आठवत म्हणतात, बरेच लोक म्हणतात. काहीतरी खाल्लं, काहीतरी पोटात टाकलं, कारण आपण इतक्या चवीनुसार त्या खाताना आपण तिथे प्रेझेंटच राहत नाही मुळात. काहीतरी कामाच्या गडबडीमध्ये पोटात टाकायचं आहे, पळायचं आहे, ऑफिस करायचं आहे, धावपळ आहे, त्याच्यामुळे खाण्याकडे लक्षच नाही. हॅलो. बरोबर का? मग असं जर होत असेल तर मला चांगलं आरोग्य लाभणार नाही. मला जर चांगलं आरोग्य पाहिजे आहे तर मला पहिल्यांदा माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यावं लागेल. तयार आहात का तुम्ही ट्रेन करायला? कोण कोण तयार आहेत बघा बरं, जरा दाखवा. नक्की? विद्या मॅडम आहेत, जागृती मॅडम, ओके ओके, भावना मॅडम पण तयार आहेत का? भावना मॅडम तयार आहेत तुम्ही? प्रमिला मॅडम, कोण कोण तयार आहे सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायला? नक्की? श्यामल मॅडम पण आहे. श्यामल मॅडमला काही पाहिजेच नाही, आरोग्य चांगलं पाहिजे आहे आणि क्लायंट पाहिजे भरपूर सारे, बरोबर ना? मग क्लायंट कधी येतील? पहिल्यांदा तब्येत. निर्मला मॅडम पण तयार आहे, प्रिया मॅडम, येस, सगळ्यांना चांगलं आरोग्य पाहिजे पहिल्यांदा आणि मग क्लायंट पण पाहिजेत. करेक्ट? कोणाला अभ्यास? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता एक शाबासकी द्या स्वतःला, मस्तपैकी मस्तपैकी शाबासकी द्या. कारण तुम्ही स्टेप उचलत आहात ना, म्हणून शाबासकी द्यायची. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना काही म्हणत नाही मी, ठीक आहे? मग आता याच्यासाठी काय काय मेथड आहे, जेव्हा मी माझ्या सबकॉन्शियस ट्रेनिंग देणार तेव्हा काय करणार आहे, तिथे आपल्याला काहीतरी मेथड्स असतात ना, टेक्निक्स आहे. मग तो सबकॉन्शियस माइंड काय करतो आहे ते पण बघून घेऊ. सबकॉन्शियस माइंड, आपण ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतो, तो 95% तुमच्या बॉडीमध्ये विचारांना निर्माण करत असतो. 95% आपल्या आपल्याला माइंडमध्ये कंट्रोल कोणाचा आहे? सबकॉन्शियस माइंडचं. मग तो काय करतो आहे? तुमच्या बिलीफ सिस्टीम, तुम्ही लहानपणापासून ज्या गोष्टी म्हणा, जे तत्व तुमच्याकडे तयार झालेले आहे, ते तुमचे तत्व हे सगळे कशामधनं आहे? तुमच्या बिलीफ सिस्टीम पासून आलेले आहेत. तुम्ही कुत्रा बघितलं की घाबरून जाता, बरोबर? मग डास आपल्याला चावतो आहे तेव्हा आपण हात तिथे जातो आहे, हे पण काय आहे? सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगतो, बरोबर? आपण तत्व फॉलो करतो की नाही, मला या गोष्टीकडे, मला चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा नाहीये, बरोबर? हे काय आहे? तत्व झालं. मला काय करायचे? कष्ट करायचे आहेत, मला काम करायचे आहे आणि मला काय पैशाची ग्रोथ पाहिजे, हे तत्व झाले. हे कशामध्ये आहे? हे सगळे इमोशन्स आहेत की आपण भावनिक होतो आहे. सगळं कुठून भावना मिळाल्या? ह्या सबकॉन्शियस माइंड इथे. म्हणून आपली काय स्वतःबद्दलचा जो विचार होतो आहे, प्रोग्रामिंग केली जाते, ही सबकॉन्शियस माइंडची केली जाते. तिथे लॉंग टर्म मेमरी, ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या आठवतात, त्या सबकॉन्शियस माइंडमुळे आठवतात. कळालं? मला काम कशाला करावं लागेल मग? राजा कोण आहे? मास्टर कोण आहे? सबकॉन्शियस. सबकॉन्शियस. आणि जो कॉन्शियस माइंड कोण आहे? तो म्हणजे इच्छाशक्ती दाखवली तुम्ही, कॅमेरा ऑन करून बसले, तुम्ही लॉजिकल थिंकिंग करता, हो मी हा क्लास केल्यानंतर माझा काय फायदा होईल, ही शॉर्ट टर्म मेमरी जे आहे ते कॉन्शियसली बसतात. ठीक आहे? मग याला ट्रेनिंग देण्याच्या 3 मेथड्स आपण शिकायच्या आहे, ते म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. याला ट्रेनिंग कसं देऊ शकतो आपण? अफर्मेशन, जे तुम्हाला मी सांगितलं की अफर्मेशन मला काय करायचे? स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करायचे आहेत, ते ऐकायचे आहेत, ते लिहायचे पण आहे.
बरोबर. त्यानंतरचा पॉइंट येतो तो म्हणजे हा आपण उद्या बघूया. हे वाक्य मला कोणी वाचून दाखवाल का? सफेद हाथी दिमाग में नहीं सफेद सोचना है. हाथी दिमाग में नहीं सोचता है. बरोबर. हम्म. सफेद हाती दिमाग में नाही सोचना है. पण जेव्हा आपण हाती बघितल्यानंतर आपल्याकडे डोक्यामध्ये काय आलं? कोणाच्या डोक्यामध्ये काही आलं का? हो, सफेद हाथीच आला. जाती चालत. पण हा सफेद असतो का हाथी. हो सफेद हाती? नाही. नाही. हो की नाही? मग सफेद हातीच नाहीये तर आपल्या पण हत्ती बऱ्याच डोक्यात येतो. बरोबर. लाल कलरच्या मिरच्या बघितल्यावर कसं वाटतं? मिरच्या बघितल्यावर कसं वाटतं? ठेचा आठवतो. बरोबर. हो. आठवतो ना, हम्म. किंवा मिरचीचं लोणचं आठवतं. चिंच आठवल्यावर कसं होतं? तोंड आंबट होतं. तोंडाला पाणी येतं. हा, तोंडाला पाणी सुटतं. बरोबर. हे काय आहे? हे कोण रिॲक्शन देत आहे? मेंदू आपला. आपला मेंदू सब रिॲक्शन देत, आपला सबकॉन्शियस माइंड रिॲक्शन देतो. बरोबर. पाणीपुरी बघितल्यावर तोंडाला पाणी तोंडाला सुटतं. पाणी सगळ्यांची येतं. फेवरेट आहे ना पाणीपुरी. बरोबर. मॅडम नको हो आता एवढ्या ह्याच्यात नका खाण्यापिण्याचे पदार्थ काढून. अशा रिॲक्शन ज्या भेटत आहे आपल्याला त्या सबकॉन्शियस माइंडमुळे भेटतात. मला हे दाखवायचं आहे की जेव्हा त्या पदार्थासोबत आपण कनेक्ट करतो तेव्हा आपले न्यूरॉन्स तिथे काय होतात? ऍक्टिव्हेट होतात. बरोबर. म्हणून मी काय सांगितलं? विजन बोर्ड बनवा. जेव्हा आपण विजन बोर्ड सोबत आठवणार तिथे लिहिलेल्या 4 गोष्टी सांगितल्या. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर. या 4 गोष्टी जेव्हा आपण कनेक्ट करणार तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी आपण कुठेतरी हम्म. धावपळ करू. मिळवण्यासाठी आपण एकतरी स्टेप उचलू. बरोबर. तिथे डाएट लिहिलेलं असेल तर मी काय करेल? मला दिवसभरातून एकदा तरी व्यवस्थित डाएट घ्यायचा आहे. सगळ्या फॅमिली सोबत जेवायला बसायचंय. हा विचार होईल की नाही? करेक्ट. म्हणून मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यावं लागेल. हा स्नेहा मॅडम बोला. मॅम मला एक डाऊट होता. आता तुम्ही सांगितलं की विजन बोर्ड बनवायचा आहे आणि तो डिस्प्ले करायचा आपल्या समोर असला पाहिजे, कारण तो विजन बोर्ड आहे, समोर असला पाहिजे. त्याची दिशा आपली पूर्वेला असली, म्हणजे पूर्वेकडे त्याची दिशा असली पाहिजे. हा, तर पश्चिम भिंतीला लावायचं, पूर्वेकडे तोंड असायला पाहिजे. हा. तो हाईड झाला पाहिजे. मग हाईड जे म्हणजे आपण काय? तुम्ही कपाटात. कपाटात ठेवू शकता किंवा हा, तुम्ही हा विजन hide बोर्ड तिथे तुमच्या ठेवता येतो. डायरीमध्ये पण बनवू शकता. हा, जर तुम्हाला जर हाईड करूनच ठेवायचा आहे तर तुम्ही येलो कलरच्या डायरीवरती पहिल्यांदा विजन बोर्ड बनवा आणि नंतर तो हे करा. आणि मॅम अजून एक डाऊट होता की बरोबर. आता आपण बघितलं की 2022 तो विजन बोर्ड होता. तर आता आपण आहोत 2025 मध्ये आणि 3 महिने राहिलेत या वर्षाचे. तर हा. मग काय करायचं? इयर कोणतं इयर टाकायचं? नाही टाकायचं. विजन बोर्ड लिहायचा. इयर टाकू नका. वर्षभराचं टार्गेट ठेवा. बनवताना आता कुठला महिना आलाय? आता सप्टेंबर महिना चालू आहे. पुढच्या सप्टेंबर पर्यंत काय अचीव करायचंय ते टाका. वर्षभराचं टार्गेट ठेवा. आणि तुम्ही आत्तापासून तयारी करत आहात. छान पहिले वर्षभराचं न्यू इयर कडे तुमच्याकडे काहीतरी टार्गेट राहणार आहे. बरोबर. की माझ्या पार्लर मधून मला एवढे एवढे मनी जनरेट झाले पाहिजे, माझे एवढे क्लायंट आले पाहिजे, किंवा माझं ह्या गोष्टी माझ्या ऑफिसमध्ये मला काय करायचं आहे, किंवा मला अजून माझं एक्स्ट्रा इन्कम मध्ये काय फोकस करता येईल. मला मी हाऊस वाईफ आहे पण मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. करेक्ट. मग मी माझ्या एक्स्ट्रा इन्कम साठी काय करू शकते का? बरोबर. मग मला रेकीचा कशा पद्धतीने स्वतःसाठी फायदा करून घेता येईल, चांगलं आरोग्य कशा पद्धतीने मिळवता येईल. माझा जॉब तर सुरू आहे, मला ह्या पण गोष्टी पाहिजे. मग अजून मी काही करू शकते का? जॉब सोबत छोटा मोठा बिझनेस करू शकते का विकेंडला सुट्टी आहे तर? राईट. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि तो विचार आजपासून सुरू करायचा, जेणेकरून आज तुमचा आहे 16, आपल्याला 21ला हा विजन बोर्ड रेडी झाला पाहिजे. नवरात्र येत आहे, घटस्थापना होणार, त्या दिवशी तुम्ही विजन बोर्ड तुमच्या भिंतीवर लावा. एक टार्गेट द्या स्वतःला की हा विजन बोर्ड मी, आणि ग्रुपमध्ये फोटो शेअर करा. कारण ज्यांनी ज्यांनी फर्स्ट करेल ना त्यांना त्यांना मी माझ्याकडनं काहीतरी गिफ्ट देईल. ठीक आहे.
टार्गेट द्या स्वतःला की या वर्षभरात मी काय काय करणार आहे. मला हेल्थ चॅलेंजेस असतील तर ते कशा पद्धतीने, ते मला काय चांगलं आरोग्य पाहिजे, काय काय पाहिजे, पैशामध्ये काय ग्रोथ पाहिजे, सगळा विचार करून तिथे लिहायचं. हा सोनाली. मॅडम, हा, बोला. अ, मी आता रविवारी माझ्या घरी जाणार आहे पनवेलला. तो पण इथे आहे, मग कसं करणार? तिकडे गेलाच करू मटेरियल तारखेला. घेऊन जा ना. आपल्याला काय लागणार, एक रेड कलरचा स्केच पेन, काही फोटो तुम्ही लावू शकता ज्या गोष्टी पाहिजेत. स्वतःची कार घ्यायची असेल तर त्या कार सोबतचा फोटो, टू व्हीलर घ्यायची असेल तर कुठली टू व्हीलर घ्यायची याचा सर्च करा, त्याच्यासोबतचा फोटो लावा. चांगलं आरोग्य पाहिजे तर तुमचा हॅप्पी आरोग्य. हॅप्पी फेसिंग, हॅप्पी हॅप्पी फेसिंग वाला फोटो लावा ना. राईट. चांगलं रिलेशन पाहिजे तर नवरा बायकोचा तुमचा जे काही हस्बंड वाईफचा फोटो असेल तो लावा. ज्या व्यक्तीसोबत जमत नाही त्या व्यक्तीसोबत छानसा फोटो लावा. आपल्या मुलासोबत जमत नसेल तर मुलासोबतचा हॅपी फोटो लावा. म्हणजे चांगलं. अर्ध माझं, अर्ध हे क्लास इकडे अर्धा होतोय आईकडे आणि अर्धा माझ्या घरी. हो, चालेल ना. चालेल, काही हरकत नाही. ओके, समजलं आहे. आज आपण काय काय शिकलो आहे. सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याची दोन मेथड शिकलो. पहिली. विजन बोर्डला हॅलो हा, बोला ज्योती मॅडम. विजन बोर्ड मध्ये पिक्चर्स लावून आपण ते नोट करायचे की फक्त पिक्चर्स लावायचे. पिक्चर लावा, त्याच्याकडे लिहा खाली की हेल्दी मी. मी तुम्हाला वाटलं तर ज्यांना ज्यांना मी पर्सनली शेअर करेल, ज्यांना बनवायचं असेल तर. ज्यांना बनवायचं असेल तर आपल्या स्टुडंटनी बनवलेला विजन बोर्ड मी पर्सनली त्या व्यक्तीसोबत शेअर करेल. मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवाल की मॅडम, मी ग्रुपमध्ये नाही टाकणार, मी पर्सनली शेअर करेल. तुम्ही मला मेसेज करून ठेवा की मॅडम कोणी विजन बोर्ड बनवलेला असेल तर आम्हाला शेअर करा. त्या पद्धतीने आम्ही बनवतो. हो चालेल. ओके. हा, रुपाली मॅडम, मॅडम, तुमचा काय प्रश्न होता? तुमचा नंबर कोणता आहे मॅडम पर्सनल? माझा नंबर तिथेच आहे ना, 7385433125. हा, रुपाली मॅडम, बोला. समजा एखाद्या वेळेला दुपारी जर क्लास अटेंड करणं नाही जमलं तर संध्याकाळची बॅच अटेंड केली तर चालेल का? नाही, संध्याकाळची कारण सध्या बॅच. आता नवरात्राच्या ह्यानी वगैरे नाही नाही, आता संध्याकाळची बॅच घेतच नाहीये मी. मी संध्याकाळची बॅच पुढच्या. नाहीये का? 7:30 ते नाही, 8:30 होत. ती थोडी कॅन्सल केली होती. हा, हीच अच्छा, बॅच. बर हा, बर बर. हीच बॅच आहे. तुम्हाला जर बॅच ठीक. तुमचं जर मिस होत असेल तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग देईल. आपल्या ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग पाठवलेली आहे मी कालची. हा त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा आधीचे तुम्हाला व्हिडिओज दिसतील, आत्ताचेही हा. दिसतील. हो मॅडम, काल बघितलं मी येस. रेकॉर्डिंग. ठीक आहे. जर रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल राहतील. आणि बाकीचं काही असेल तर मग मी तुम्हाला तसं कळवतेच. हा. ओके. ओ- थांबूया आता. ओके. काही प्रश्न असतील तर उद्याच्या सेशनसाठी काढून ठेवा. ठीक. आजचं सेशन कसं वाटलं ते मी 2-3 जणांना विचारते. आज कोण नवीन होतं? रुपाली मॅडम या होत्या नवीन, हो ना? रुपाली मॅडम, तुम्ही नवीन आहात ना आज, की काल होत्या? अनम्यूट करा रुपाली मॅडम. हा मॅडम, बोला. कुठून आहात तुम्ही? मी पुण्यात राहते. काल सेशनला होतात की आज पहिल्यांदा जॉईन केलंय? नाही, पहिल्या दिवशी होते. काल नव्हते, जरा तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे काल नाही अटेंड केलेलं. बरं, आज कसं वाटलं सेशन? छान वाटलं. मग. आजच पहिला दिवस आहे त्याच्यामुळे जरा ओके, ठीक आहे, हा समज. लिहून नोट करून घेतलंय. बरं, थँक्यू. येस, श्यामल मॅडम, काय वाटतंय हे? छान वाटतंय? तब्येत बरी होईल का? होईल ना? प्रयत्न केले तर होईल. येस. हा, सतीश सर, अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे तुमचा. हो, छान वाटतंय खूप. असं वाटतंय की हे खूप अगोदर मिळायला पाहिजे. अगोदर मिळालं लवकर. पाहिजे होतं. ओके. पण देर आहे दुरुस्त आहे सर. अजूनही हो आपल्याकडे आहे वेळ. हो. येस. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू.
हा सुमित्रा मॅडम. छान वाटलं मॅडम. छान वाटले. कुठून आहात हो. तुम्ही? मी सांगलीवरून आहे. सांगलीवर. ओके. हा. येस, व्हेरी गुड. भावना मॅडम. हॅलो. हा हा बोला. मॅडम. बोला. हा माझा एक उद्यापासून जॉईन होणार, चालेल का? कोण होत आहे जॉईन? माझा मुलगा. हो चालेल ना. आज त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे झालं नाही. चालेल चालेल. उद्यापासून होईल. हा, ज्यांना ज्यांना सेशन आवडलं असेल तर तुम्ही ते या सेशनची जी लिंक येते मला तुम्ही खूप आवडलं मॅडम. फ्रेंड मी खूप सोबत, सांगितलं. फॅमिली मेंबर सोबत, ज्यांना ज्यांना रेकीची गरज आहे, जे हा जे हा. कुठेतरी स्टक झालेले आहे त्या व्यक्तींसोबत शेअर करा. तुम्हाला ब्लेसिंग मिळणार आहे. ज्या ओके व्यक्ती मॅडम. खरंच प्रॉब्लेम मध्ये आहे त्या व्यक्तीसोबत शेअर करा, तुमच्यापर्यंत ब्लेसिंग येतील. आपोआपच हा हा. ओके मॅडम. तुमचं ब्लेसिंग वाढवते. आपल्याला काय करायचं, आपल्या आशीर्वादाची काउंट वाढवायचं ना, आशीर्वाद. हो हो. मग शेअर करा. येस ओके. मॅडम, तुमचा काय अनुभव नमस्कार. द्या. नमस्कार, मी आजच जॉईन झाली आहे. नमस्कार. येस, कुठून आहात मॅडम? मी जळगाव. जळगाववरून. व्हेरी गुड. जळगाववरून आहे. मी आज जे जे तुम्ही सांगितलं ते लिहून काढलंय. मला एक कलमचे प्रॉब्लेम सगळे लिहून ते लगेच जाळून टाकायचे आहेत का? ते काही कळलं. लगेच जाळून टाका किंवा रात्री जाळून टाका झोपेच्या अगोदर. अच्छा. आता मी लिहिले तर मग ते कसे, म्हणजे आपल्या घरातच जाळायचे की बाहेर जाऊन? गॅलरीत जाळा, अंगणात जाळून टाका, घरात जाळा, अच्छा. कुठेही जाळले तरी चालते. आपले अच्छा. प्रॉब्लेम लिहायचेत आणि जाळून टाकायचे. येस बरं बरं. अंकिता मॅडम, तुम्हाला कसं वाटलं सेशन? होऊन गेलो वाटतं. अनम्यूट करा. येस. हॅलो. नमस्कार हा मॅडम. नमस्कार. हॅलो. हा बोला. सेशन खूप चांगलं वाटलं. सेशन खूप चांगलं वाटलं आजचं. येस, थँक्यू मॅडम. चला, सेशन खूप चांगलं वाटलं आणि माइंड रिलॅक्स वाटलं. झालं माइंड रिलॅक्स. ओके. चला, आपण उद्या पुन्हा 2 वाजता भेटणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. थँक्यू 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 मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू.